जय श्री कृष्ण. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर थंडीची चाहूल लागलेली आहे आणि बाजारामध्ये मेथीची भाजी भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. तर आज आपण आहे ना मेथीचा परोठा इकडे करणार आहोत. तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया. आणि दोन महत्त्वाच्या टिप्स आहेत की मेथीचा कडवटपणा जाण्यासाठी काय वापरायचं आणि मऊसूत परोठे राहण्यासाठी काय वापरायचं, ह्या दोन वस्तू महत्त्वाच्या आहेत. तर इकडे मी एक मोठी वाटी बारीक चिरलेली मेथी घेतली आहे. तसेच हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर यांची बारीक पेस्ट करून घेतली आहे. जिरे आणि धने यांची पावडर घेतली आहे. त्याच्यानंतर थोडासा ओवा, तीळ आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे. हळद पण घेतली आहे. तर हे आता अर्धी वाटी डाळीचं पीठ आहे, त्यामुळे पण परोठे एकदम मऊसूत होतात. आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ आणि त्याच वाटीने 2 वाट्या गव्हाचं पीठ, हे प्रमाण अगदी योग्य आहे. आणि 1 वाटी बरोबर बारीक चिरलेली मेथी आहे. तर याच्यामध्ये आता आपण सर्व साहित्य टाकून मिक्स करून घेऊया. हळद आणि मिरची पावडर टाकली आहे. हा ओवा हातावर थोडासा क्रश करून घेतला आहे. तीळ, धने जिरे पावडर, तसेच हा मिरची, लसूण आणि कोथिंबीरचा ठेचा. आणि आता तुम्हाला दाखवते, हे महत्त्वाचा पदार्थ आहे. हे 2 मोठे चमचे फ्रेश मलाई घेतलेली आहे. त्यामुळे काय होतं की आपले जे परोठे आहेत ते एकदम मऊ होतात आणि 4 ते 5 दिवस पण मऊसूत राहतात. तर तुम्ही अशा पद्धतीने परोठे करा, खूप छान होतील. चवीनुसार आता मीठ टाकलं आहे. आणि मेथीचा कडवटपणा जाण्यासाठी हा अर्धा चमचा बारीक केलेला गूळ आहे. तुम्ही गूळ नसेल तर साखर पण टाकू शकता. त्यामुळे काय होतं, मेथीचा कडवटपणा कमी होण्यास मदत होते. तर अशा प्रकारे हे सगळं साहित्य पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं छान. आणि त्याच्यानंतर मग थोडं थोडं पाणी टाकून पीठ, चपातीचं जसं पीठ मळतो ना, अगदी त्याचप्रमाणे पीठ मळून घ्यायचं. हे अगोदर जी मलाई टाकलेली आहे ना आपण, ती छान पिठाला चोळून घेऊया आणि बाकीचे मसाले पण त्याच्याबरोबर पिठामध्ये छान मिक्स होत आहेत. पीठ छान मळलं ना की परोठे पण एकदम मऊसूत होतात. तर अशा थंडीच्या दिवसामध्ये सकाळी नाश्त्यासाठी हा मेनू खूपच छान आहे. आणि सकाळी झटपट होणार, याला काही जास्त वेळ लागत नाही आहे. अगोदर तयारी करून ठेवली ना, मेथी वगैरे धुवून चिरून ठेवली की बाकीचं साहित्य तर तयार असतंच घरामध्ये. तर नाश्त्यासाठी पण हा परोठ्याचा ब्रेकफास्ट झटपट तयार होणार आहे. तर आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान घट्टसर मळून घ्यायचं. आपण चपातीला जसं मळतो ना, त्याच प्रकारे मळून घ्यायचं. तुम्ही या पद्धतीने परोठे करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल अशी मी आशा व्यक्त करते. आणि माझे पुढचे पण नवनवीन येणारे व्हिडिओ पाहत राहा, लाईक करत जा आणि सबस्क्राईब करत जा न विसरता. तुम्ही व्हिडिओ पाहिल्यामुळे मला पण प्रोत्साहन मिळतं की चला बाबा, बरेच जण आपले व्हिडिओ पाहतात, आपण चला काहीतरी नवीन बनवूया. आपल्याला जे येत आहे ते दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं हे महत्त्वाचं काम आहे. आणि त्याच्यामधून मग एक प्रकारचं मनोरंजन पण होतं आणि नवनवीन पदार्थ शिकले पण जातात. तर आता हे छान पीठ मळून घेतलं आहे. आणि अचूक अशी ही रेसिपी आहे. हे प्रमाण जे पिठाचं आहे ना, अगदी योग्य आहे.
अर्धी वाटी चण्याच्या डाळीचं पीठ घ्यायचं, त्याला 2 वाट्या, त्याच वाटीने 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं. त्यामुळे काय होतं की परोठे एकदम मऊ होण्यास मदत होते. तर आता मी 2-3 परोठे एकदम लाटून घेणार आणि मग त्याच्यानंतर तवा पण बारीक गॅस करून गरम करायला ठेवला आहे. 2-3 परोठे लाटून घेऊन मग एकदम ते भाजून घेणार. बघा छान लाटले जात आहेत. आणि ते चपातीचा जेवढा उंडा घेतो ना तेवढाच घ्यायचा आणि त्याच प्रकारे पातळ असा लाटायचं. त्यामुळे खाताना पण एकदम लुसलुशीत लागतो. तुम्ही हे दह्याबरोबर खा, सॉसबरोबर खा. तसेच याच्याबरोबर एक चटणी पण बनवली जाते, टोमॅटोची चटणी. त्याच्याबरोबर पण खूप छान लागतो परोठा. छान असा भाजायचा दोन्ही बाजूने. मी इकडे तेलाचाच वापर केला आहे. तूपला गरम जर आपण खाणार असेल तर तूप लावून खायचा आणि आपण करून ठेवणार असेल तर तेल लावायचं. कारण तूप लावल्यामुळे काय होतं, थंड झाल्यावर ते कडक होतात. म्हणून लगेच खायचं असेल तर तूप लावायचं. तर अशा प्रकारे हे सगळे मी परोठे करून घेतले आहेत. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. छान पातळ असे तेवढ्या पिठामध्ये जवळजवळ 12 परोठे झाले आहेत, मध्यम आकाराचे आणि पातळ. तर 4 ते 5 लोकांचा आरामात ब्रेकफास्ट होतो याच्यामध्ये. आणि थंडीच्या दिवसामध्ये मेथी ही शरीराला खूपच उपयुक्त आहे आणि भरपूर आपण अशी मेथी खाल्ली जाते परोठ्यामध्ये. छान खरपूस व्यवस्थित भाजला आहे दोन्ही बाजूने. छान भाजला ना चविष्ट लागतो. तर तुम्ही परोठ्याची रेसिपी करून पहा, कमेंट्स करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. आता पूर्ण करून झाले आहेत परोठे. आता भाजून पण घेत आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.